मित्रांनो, अजितदादा ज्या विमानात होते त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स आता कलेक्ट करण्यात आलेला आहे आणि याच ब्लॅक बॉक्स वरून कळेल की त्या विमानाचा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला आहे. आता ब्लॅक बॉक्स नेमका काय, तर हा ब्लॅक बॉक्स काळ्या कलरचा नसून तो ऑरेंज कलरचा असतो, जो टायटेनियम धातूपासून बनवलेला असतो, जो कुठल्याही विमानाच्या स्फोटानंतर सुमारे 1100 डिग्री सेल्सिअस पर्यंतचे तापमान आणि जर पाण्यात असेल तर 20,000 फूट खोलीपर्यंतचे दबाव सहन करू शकतो. आणि हा बॉक्स काही स्वतः माहिती तयार करत नाही, तर तो विमानामध्ये ठिकठिकाणी इन्स्टॉल केलेल्या सेन्सर्स कडून ती माहिती कलेक्ट करतो आणि तिला स्टोअर करतो. आणि यामध्ये मुख्यतः 2 सेन्सर असतात. पहिला असतो FDR फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि दुसरा असतो CVR कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. यातील FDR हा ऍक्सिडेंटच्या वेळी विमानाचा स्पीड, उंची, गुरुत्वाकर्षणचा दबाव, त्यानंतर विमानाचे पंखे काम करत होते की नाही, तसेच इतर पार्ट्स कोणत्या कंडिशन मध्ये होते, त्यानंतर इंजिनचे तापमान आणि विमानात फ्युएल किती होते यासारखा सगळा डेटा स्टोअर करत असते. आणि CVR हा इंजिनचा आवाज किंवा वॉर्निंग देणारे अलार्म रेकॉर्ड करण्यासाठी, तसेच अपघाताच्या आधी पायलटचे एकमेकांशी झालेले बोलणे, त्यानंतर ATC ला दिलेला अपघाताच्या वेळेचा सिग्नल, हे सगळ्या गोष्टींची नोंद CVR ठेवतो. आणि या 2 स्टोरेज चिपचा वापर करून अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे शोधता येते.